नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की अद्वैत आणि आबांनी नैनाला घरामध्ये राहण्याची परवानगी दिलेली असते. यामुळे नैना खूप खुश झालेली असते आणि इकडे ती मनातल्या मनात म्हणते की इकडे या घरात कुठलंही नाटक खपून घेतलं जातं. आज या सगळ्यांमुळे घरात तरी राहिले, बस मला फक्त एवढंच हवंय. इकडे आपण पाहतोय की अद्वैतने आणि आबांनी नैनाला या घरात राहण्याची परवानगी दिल्यामुळे नैना तर खुश झालेली असते, परंतु राहुलचा खूप संताप झालेला असतो. त्याचा मूड हाफ झालेला असतो आणि रागारागामध्ये तो त्याच्या मम्मीच्या रूममध्ये येतो आणि दरवाजा आपटतो, खूप जोरात आपटतो व म्हणतो की तो रागातच मम्माला म्हणतो की ती नैना तर खूप छोटं प्यादा आहे, तिला कधी उडवता येईल मम्मा. पण अद्वैत नाही. पुढे तो म्हणतो की अद्वैतचा वेळेस बंदोबस्त करायला हवा, नाहीतर तो कधीही पलटवार करू शकतो आणि तो आपल्यावर खूप भारी पडू शकतो. पुढे रोहिणी म्हणते की या घरात राहून ही इज्जतीचे ढिंडवडेच काढणार आहे ही मुलगी. तर अशा पद्धतीने राहुल आणि नैना आबा आणि अद्वैत यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त करत असतात. पुढे त्यांना असं जाणवते की नैनापेक्षा अद्वैत हा खूप वरचढ आहे व तो आपल्याला कधीही महागात पडू शकतो. त्यामुळे अद्वैत आणि कला या दोघांची बसलेली घडी विस्कटण्याचं प्लॅनिंग हे दोघं करतात. त्यामुळे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की हे सर्व कशा पद्धतीने ते प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करतात ते. तर येणाऱ्या मालिकेच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.